6 जून 1974 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता आणि रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन उभे राहिले होते. रायगड आनंदातून न्हाऊन गेला होता आणि रयतेचे राज्य उभे राहिले, गरिबांचे स्वराज्य उभे राहिले. कित्येक वर्षाचा घनदाट अंधार हटवून राज्याला स्वातंत्र्य मिळाले. सभासद या प्रसंगाचे वर्णन करतो. एवढ्या मलेच्छप पातशाहीत एक मराठा पातशाही झाला, ही गोष्ट साधी नव्हे. कारण शिवरायांनी हे सगळं आहे ते शून्यातून मिळवलं होतं आणि मनगटाच्या जोरावर. आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर औरंगजेबाने आपला दूध भाऊ खान जहाँ बहादूर खान कोकलतास आणि जफरगंज या पराक्रमी सुरम्याला राजांचा राज्याभिषेक रोखण्यासाठी दक्षिणेस पाठवले होते. खानाचे वास्तव्य पुण्यापासून 24 कोस दूर गोंद्याजवळ भीमेच्या काठी उभे असलेल्या पेडगाव येथील बहादूरगड येथे होते. या गडाला बहादूर खानाने नाव दिले होते. येथेच मराठा इतिहासातील एक दुर्दैवी आठवण म्हणजे शंभूराजाची कैद करून बहादरगडी बंद करून ठेवलेले. तत्पूर्वी आपण शिवकाळात घडलेल्या एका अप्रतिम युद्धाकडे वळूया. तर खानाला आलमगीर औरंगजेबाने दक्षिणेस राज्याभिषेक रोखायला पाठवले, पण तो काही राज्याभिषेक रोखू शकला नाही. कारण 6 जून निवडाचे कारण होतं औरंगजेब शिवरायांचा अभिषेक होऊ नये म्हणून नक्की प्रयत्न करणार हे राजांना ठाऊक होतं. महाराजांनी जाणीवपूर्वक 6 जून ही तारीख निवडली. त्यामागे एक नियोजन होतं. 6 जूनला महाराष्ट्रात मृग नक्षत्र चालू होतं. मृग नक्षत्रात कोकणात आणि श्रीमान रायगडावर असा तुफान पाऊस पडतो आणि राज्याभिषेक रोखण्यासाठी शत्रू गडावर येईल खरा, पण वापस जाणार नाही आणि त्यामुळे बहादूर खानाला नाईलाज झाला. हे कळल्यावर औरंगजेबाने खानाची कान उघडणी केली. तेव्हा बहादूर खानाने खानाला उत्तर दिले, हुजूर, मैंने बहुत बेहद प्रयास किया शिवाजी को तासपोस रोकने का, लेकिन नहीं रोक पाया. शायद खुदा भी यही चाहता है कि शिवाजी छत्रपति बने, लेकिन हमने यहाँ बहादुरगढ़ किले पे 1 करोड़ नगद रुपए और 200 अरबी घोड़ों को जमा करके रखे. बारिश रुकते ही यह सब हम आग्रा भेज देंगे. हे ऐकून औरंगजेब खूप खुश होऊन गेला आणि आता खरी खबर औरंगजेबाला पोहोचण्याआधीच बहरजी नाईकांनी ती खबर आपल्या रायगडावर पोहोचली आणि महाराजांना विचार केला, असेही राज्याभिषेक सोहळ्याला खर्च झालाच आहे, तेवढे तिजोरीतील तूट भरून निघेल. आणि महाराजांनी आपल्या सेनाधुराला आदेश दिला, कार्य फते करून यावे. या सेनाधुराला तयार झाला त्या शूरवीरांचे नाव इतिहासाला अज्ञात आहे, पण तत्कालीन घटना आणि तुर्कानुसार हे धुरंधर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सरलष्कर बहिराव हंबीरराव मोहिते असावेत. म्हणून लेखात सादर व्यक्तीचा उल्लेख सेनापती असा केला आहे. यावेळी बहादूरगड किल्ल्यावर अंदाजे 25 ते 30 हजाराचे सैन्य होते, जे मराठा सैन्याच्या तुलनेत बरेच जास्त होते. आता या सैन्याला हरवायचे म्हणजे कमीत कमी 30,000 सैन्य तरी हवे होते. पण सेनापतींना कसला विचार न करता मोहिमेसाठी होकार दर्शवला. आता यावेळी रायगडी फक्त 10,000ची फौज होती. आता फौजेत बरेच शेतकरी आणि कुणबी लोक होते. सगळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून राज्याच्या विस्तारासाठी बाहेर पडत आणि पावसाळा आला की शेतीसाठी रवाना होत. सेनापतींनी 10,000मध्ये 9,000 फौज स्वतः सोबत घेतली आणि राहिलेली 1,000 फौज रायगड रक्षणासाठी गडावर ठेवली. आणि सेनापती त्या 9,000 फौजेचे 2 तुकडे केल्या आणि एक तुकडी 7,000 फौजेची आणि दुसरी तुकडी 9,000 पैकी 7,000 फौजेची एक तुकडी केली आणि 2,000 फौजेची एक तुकडी. आणि सेनापतींनी 2,000 मावळ्यांना फौज घेऊन रायगड सोडला. पेडगावच्या किल्ल्याकडे निघाले. सेनापती फौजेला घेऊन पुण्यात केडगाव आणि पाटस मार्गे बहादूरगडला कुरकुंभ मुक्कामी थांबले
आणि दुसरा मातंबर सरदार 7,000ची फौज घेऊन पुणे, रांजणगाव, शिरूर नगरमार्गे गोद्याकडे रवाना झाली. आता ही 7,000ची फौज नगरून येत होती. ती एकच हल्ला कल्लोळ माजत होती. हर हर महादेवच्या आणि जय भवानी अशा मोठ्या गर्जना देत गडाकडे निघाली होती. आता ही खबर हेरामार्फत बहादूर गड किल्ल्यावर असलेल्या बहादूर खानाला समजली. हेर बोलला, हुजूर, मराठी आ गए है. खान आश्चर्यचकित झाला, कारण मराठी सहसा दिवसा हल्ले करत नव्हते आणि आता हे कसे झाले. तेवढ्यात खानाने मराठा फौजेचा घोषणा गर्जना ऐकल्या आणि त्याला खात्री पटली की मराठी आले आणि दिवसा आले. त्याला वाटलं मोठी फौज घेऊन आले मराठी असतील. खानाची आता मोठी फौज घेऊन मराठी गडाजवळ आले असतील या विचाराने खानाने आपली होती नव्हती तेवढी फौज गडाबाहेर काढली आणि ते मराठ्याकडे तोशाने निघाल्या. मराठी पण जोशात होते. आरोळ्या आणि गर्जना सुरू होत्या. आता दोन्ही बाजूने सैन्य एकमेकावर येणार आणि लढाई होणार. तितक्यात मराठ्यांनी माघार घेतली. मराठे बोलले, पळा. मराठा सैन्य वापस फिरले आणि खानाला तर कळलेच ना की काय झालं. त्यांची अक्कलच बंद झाली. खानाच्या सैन्यात 4 ते 5 मैलापर्यंत मराठा सैन्याचा पाठलाग केला आणि मराठे बरेच लांब निसटले होते. खान स्वतःला म्हणाला, भाग गए मराठा, डर गए बेवकूफ. आणि कंटाळून खानाने मार्ग बदलून खान बहादूर गडाकडे निघाला आणि खान गडाजवळ येताच त्याला हेर मागून वरडला, हुजूर, मराठी वापस आ गए. हे ऐकून मात्र खान संतापला, पिसाळला आणि त्याला वाटले मराठी लबाड आणि धूर्त आहे. ते फसवून गेम करतील. म्हणूनच खानाने पुन्हा एकदा त्याचं सगळे सैन्य माघारी वळवलं आणि पुन्हा एकदा खानाचे सैन्य मराठा परत समोरासमोर आले आणि पुन्हा एकदा घनघोर लढाई चालू होणार असं वाटू लागलं. आता मराठी आता युद्धाला तयार होणार. तेवढ्यात पुन्हा मराठ्यांनी आपली माघार घेतली आणि खान जणू पुरता हँग झाला. त्याला काहीच कळणार नाही की काय चाललंय ते. खानाने परत मराठा सैन्याचा जवळपास 4 मैल पाठलाग केला आणि मराठे लांब गेल्याचे पाहून तो परत माघारी गडाकडे निघाला. पुन्हा एकदा खान गडाजवळ आला आणि खान गडाजवळ येताच खानाचा हेर परत ओरडत म्हणाला, हुजूर, वो फिर आ गए. आता मात्र खान भयंकर संतापला. खान सैन्याला बोला, आप नहीं छोड़ेंगे, जहाँ जाएंगे वहां तक पीछा करेंगे. लगता है समय बर्बाद करने के लिए आए हैं. जहाँ जाएंगे वहां तक पीछा करेंगे. लगता है समय बर्बाद करने के लिए आए हैं. खानाने पुन्हा सैन्य माघारी वळवलं. पुन्हा दोन्ही बाजूंनी सैन्य सज्ज झाले आणि त्या दिशेने एकमेकावर आले. तेव्हा तुंबळ युद्ध होणार. तेवढ्यात परत मराठी माघारी फिरले आणि खानाने आता पक्का विचार केले की आता काहीतरी झालं तरी सोडायचं नाही. खान सैन्याला बोलला, पीछा करो इनका. खानाचे सैन्य मराठा सैन्याचा पाठलाग चालून केला. आता माघार घेत नव्हते. खानाचे मराठ्यांचे पाठलाग करत नगर, शिरूर, पुणे मार्गे जवळ आले. पण पुण्याजवळ येताच मराठा सैन्य सह्याद्रीचे घनवाटा आणि जंगलात पांगले. मावळ्यात पसरले. खानाला कोणीच दिसेना. त्याने सह्याद्रीत शोधाशोध सुरू केली, पण कुठं काही माहीत होतं की या सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करू शकतात, वाहकवार आणि मराठे. चौथ्याचं काय काम नाही. खान वैतागला. कोणी सापडेना त्याला आणि तो म्हणाला, भाग गए डरपोक, इनके इलाकों पे छिप गए साले. आणि मराठ्यांना हुसकावून लावत तो अभिमानाने आणि मोठ्या तोऱ्यात पुन्हा नगरला निघाला. आता इकडेच खान सगळी फौज घेऊन पुण्यात आहे हे बहिर्जी नाईकांना आणि सेनापतींना दिली. आता सोबत असलेली 2,000ची फौज घेऊन सेनापतींनी बहादूरगडवर हमला चढवला आणि त्यावेळी गडावर काही तुरळक सैन्य आणि बाजारबुंदी होते. सेनापतींना सगळं लुटलं. गडावरील 1 कोटी होनाची दौलत आणि 200 अरबी घोडे जप्त केले. या गडाला आग लागली आणि सेनापती पुन्हा आल्या मार्गाने रायगडी रवाना झाले. इकडे खान मराठ्यांच्या हल्ल्याचा फुसरक्या मारत पुण्याहून बहादूरगडाकडे निघाले. खान जसा जसा गडाजवळ येत होता तसा त्याला जाळ आणि धूर दिसू लागला. खान प्रवेशाजवळ येताच आला आणि बोलला, ए क्या हुआ, कोण आया था.
आणि पहारेकर बोला, लूट गए हुजूर, बर्बाद हो गए, वो सब ले गए. खान म्हणाला, कौन था लेकिन? तेव्हा पहारेकर बोला, हुजूर मराठे. खान त्यालाच बोलू लागला, क्यों बकते हो, हम उन कमजोर मराठों को भाग कर आए हैं. पण नंतर खानाची खात्री पटली. तेव्हा खानाला समजलं मराठ्यांचा गनिमी कावा आणि युद्धनीती काय असते. युद्ध न करता जवळपास 25,000 सैनिक फौजेशी न लढता, आपला हे एकही मावळा न गमावता फक्त गनिमी काव्याच्या जोरावर 1 कोटी होण्याची दौलत आणि घोडी अलगद स्वराज्याला मिळाली.